पूर्व नगर सेविका पुष्पा कोहली ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के महापरिनिर्वाण दिन पर किया अभिवादन। मुंबई वार्ड 181 की पूर्व नगर सेविका पुष्पा कोहली ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के महापरिनिर्वाण दिन पर उन्हें अभिवादन किया। कोरबा मिठागर के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक पर आयोजित इस अभिवादन के दौरान वरिष्ठ नेता तृष्णा विश्वास राव सहित कई लोग मौजूद थे। आज बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या निमित्तानं मी माझी नगरसेविका पुष्पा कोहली व माझ्या स्थायी 180 मधल्या नगरसेविका व उपनेते आमच्या कृष्णाताई विश्वासराव या आम्ही दोघी मिळून इथे दर्शनासाठी आलेलो होतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी मस्तक टेकलं आणि आम्हाला तर आज काय बोलायचं नाही, फक्त सगळ्यांना बाबासाहेबांच्या आत्म्यात चिरशांती लाभो। ज्यांनी आम्हाला संविधान प्रदान केलेलं आहे, ज्यांनी आमचा आज 80% महिलांना जे मिळालेलं आहे आरक्षण, त्याबद्दल मी पहिला त्यांची ऋणी आहे। कारण का तर त्यांच्यामुळे आम्ही आज महिला तुमच्या समोर बोलतोय, आज महिला कामाधंद्याला जातोय, पुढे जातोय। बाबासाहेबांची देण आहे आम्हाला, त्याबद्दल मी परत एकदा नतमस्तक होते। त्यांच्या आत्म्यात चिरशाल शांती मिळो। आज खरं तर 69वा महानिर्वाण दिन जो दिवस आहे, आज त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, ते संविधानातच आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचं पालन करणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं खऱ्या अर्थाने हे सरकार करतं आहे आणि आपण ह्या सरकारच्या पाठीशी राहून बाबासाहेबांचे संविधान लक्षात ठेवून आपण वागायचे आणि तसंच त्याप्रमाणे आपण आपल्या विभागामध्ये सेवा करायची आहे। ज्याप्रमाणे यांनी सांगितलं पुष्पाताईंनी की 50% खरं तर रिझर्वेशन महिलांना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांमुळेच हे मिळालेलं आहे। आणि राहिला प्रश्न खरं तर 50% राहिलेला नाहीये, त्याच्याहून जास्त आपण महिलांना उभं राहून त्या ठिकाणी आपण बाबासाहेबांनी मान सन्मान दिलेला आहे महिलांना, त्याचे आम्ही खूप ऋणी आहोत। आणि आज नतमस्तक होऊन बाबासाहेबांना आम्ही श्रद्धांजली वाहतोय।